स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ICDS मार्फत निघालेली जी भरती आहे त्या भरतीचा फॉर्म कसा भरावा याची माहिती पाहणार आहे। तर भरती कोणत्या पदासाठी निघाली या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला। अंगणवाडी मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी ही भरती निघालेली आहे। ही मागच्या वेळी 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यात ही भरती निघालेली होती। त्याचा आता रिझल्ट वगैरे लागला आहे। तर आता पुन्हा 2025 मध्ये पुन्हा ही भरती निघालेली आहे। टोटल किती जागा आहेत, त्या स्टार्ट फॉर्म कधी होणार आहे, ती कधी मुदत संपणार आहे, फी किती लागणार आहे, त्याच्यानंतर वयाची अट किती असणार आहे, या सर्व गोष्टी आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। तर या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही। फॉर्म चालू झाले आहेत बघा। 30 एप्रिल 2025 रोजी फॉर्म झाले आहेत आणि फॉर्म करायची लास्ट डेट आहे बघा 20 मे 2025 रात्री 12 पर्यंतची मुदत आहे। तसेच आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे त्यांनी, हा जो नंबर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना जर कोणती अडचण वगैरे आली, काहीच समजलं नाही, तर त्यांनी या नंबरला कॉल करून तुम्ही त्यांना प्रश्न वगैरे विचारू शकता। तसेच आता महत्त्वाची या ठिकाणी माहिती सांगतो बघा थोडक्यात। या ठिकाणी मी ही PDF डाउनलोड केलेली आहे। तर यांनी ॲडव्हर्टाईज वगैरे दिले आहेत। नक्की ॲडव्हर्टाईजमध्ये सर्व माहिती असते ॲडव्हर्टाईजमध्ये, तर ती ॲडव्हर्टाईज मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवतो। एकात्मिक बाल विकास योजना वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा। तीच माहिती होती ऑनलाईन। 30 एप्रिल ते 20 मे पर्यंत याची मुदत वगैरे आहे ते। त्याच्यानंतर खाली माहिती बघू आपण याची, किती पद आहेत, कुठं जागा आहेत वगैरे त्या। तर या ठिकाणी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी भरती आहे। तर याची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जाणून घ्या। कोणत्याही शाखेतील पदवी जर असेल तर या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता। तसंच मराठी हिंदी भाषेचं तुम्हाला ज्ञान असले पाहिजे। MSc तुमची झालेली असली पाहिजे। तर या ठिकाणी वेतन श्रेणी पाहून घ्या। या ठिकाणी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन सॅलरी असणार आहे या ठिकाणी। तर फॉर्म भरताना तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असले पाहिजेत। आधार कार्ड, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन वगैरे यापैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट, अर्जाच्या नावाचा पुरावा म्हणून, वयाचा पुरावा म्हणून यातल्यापैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट। तर या ठिकाणी हे कागदपत्र दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी त्याला कोणता पुरावा लागणार हे या ठिकाणी दिलेलं आहे। तर या PDF लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा तुम्ही या वेबसाईटवरती येऊन यावर क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती, तर तुम्हाला ती PDF डाउनलोड होईल। तर आता मी हा जो फॉर्म भरायचा हा प्रोफाईल आहे, या प्रोफाईलची ही लिंक आहे, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पेजवर येऊ शकता। तर चला तर फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन बटनावर आपण क्लिक करून घेतलं तर या ठिकाणी थोडं लोड घेईल। 100% झालेलं आहे। क्लोज करून घेऊ विंडो आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करून घेऊ। तर या ठिकाणी आपल्याला आता माहिती भरायची आहे। ज्या पद्धतीनं आपलं 10वीच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी माहिती भरायची आहे आपल्याला। पहिल्यांदा आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे। मिडल नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे। लास्ट नेममध्ये आपलं आडनाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल वगैरे आहे का, तर असेल तर येस करून घ्यायचं आहे, नसेल तर नो करून घ्यायचं आहे। शक्यतो लग्न झालेल्या महिलांच्या नावात बदल असतो तर त्यांनी या ठिकाणी येस करा। त्याच्यानंतर त्यांचं नाव टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे काय आहे ती। त्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल बघा तुमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष सतत सेवेत अनुभव प्रमाणपत्र वगैरे आहे का, म्हणजे तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या अंगणवाडी सेविका म्हणून वगैरे 10 वर्ष काम केलेलं आहे का, केलं असेल तर येस करून घ्यायचं आहे, नसेल तर नाही म्हणून करून घ्यायचं आहे। जर तुम्ही नाही म्हणून जर केलं तर या ठिकाणी तुम्ही नॉट इलिजिबल राहताना तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही। तर या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स हा 10 वर्षाचा असलाच पाहिजे, तर तुम्ही येस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरची या ठिकाणी आपल्याला लिंक सिलेक्ट करायचा आहे। फिमेल फक्त महिलाच या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर या ठिकाणी पुन्हा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। कन्फर्म ईमेल ID मध्ये पण सेम ईमेल ID टाकून घ्या तुमचा। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे। तुमची 10वी कधी झाली, कोणत्या वर्षी झाली, कोणत्या महिन्यात झाली तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर एक्झाम सेंटर वगैरे टाकून घ्यायचं आहे। एक्झाम सेंटर टाकताना या ठिकाणी मुंबई एकच आहे, तर या ठिकाणी मुंबईला तुम्हाला एक्झामला जावं लागेल। वरची सर्व माहिती टाकून झाल्यानंतर टिप या बटनावर क्लिक करून खाली जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेंड OTP बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक करून झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP जाईल, त्याच्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। मोबाईलला आलेलं OTP या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे।
OTP सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालचा कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत रिव्हेरीफाय एकदा करायचं आहे. आपण जी डिटेल्स टाकली आहे ती एकदा सर्व डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे, बरोबर वगैरे आहे का, स्पेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित. तर बरोबर असेल तर सगळं डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी टिक करून घ्यायचे आहे प्रत्येक ठिकाणी. त्याच्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करून ओके बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ओके करून झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन नावाचं बटन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं ते या ठिकाणी सिलेक्ट करा. सुपरवायझर नावाची एकच पोस्ट आहे, तर ही एकच सिलेक्ट करू आपण. त्याच्यानंतर आपले डिटेल्स टाकलेली मागाशी ती दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला खाली आपली वैवाहिक स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं लग्न झाले का नाही झालं वगैरे ते विचारेल. झालं असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला खालची माहिती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या डोमासिलचे डिटेल्स टाकायचे. तुम्ही नॅशनॅलिटी इंडियन आहे का, तर येस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडं डोमासिल आहे का महाराष्ट्रात, तर येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या डोमासिलचा या ठिकाणी नंबर कोणत्या कार्यालयातून डोमासिल काढला ते या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. तुमच्या डोमासिलच्या सर्टिफिकेटवर खाली कोपऱ्यात असेल बघा, तालुका एक्झिक्युटिव्ह, तहसीलदार, सब डिव्हिजन ऑफिसर, तर जे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ज्या दिवशी डोमासिल काढला ती तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर डोमासिलचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने खाली यायचं आहे. तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्या कोणत्या कार्यालयामधून दाखला काढला ते कार्यालयाचं नाव सिलेक्ट करून घ्या. तारीख टाकून घ्या ज्या तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढले. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी वगैरे काय नसतं. त्याच्यानंतर तुम्ही जर अदर कास्टमधून येत असाल, समजा VJNT वगैरे, NTC BD वगैरे काय असेल ते, OBC SBC त्या कास्टमधून येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली विचारेल अप्लाइंग कास्ट फॉर. त्याच्यानंतर आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही कास्ट सिलेक्ट करून घेतल्यानंतर जर तुम्ही OBC किंवा अदर कास्टमधून यायचं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत असेल तर या ठिकाणी नॉन क्रिमिनलचं ऑप्शन येईल. नॉन क्रिमिनलचे डिटेल्स पण याच पद्धतीने भरून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल एक अदृश्यमान ओळखीचे चिन्ह, म्हणजे तुमच्या जन्मापासून तुमच्या अंगावर कोणतं वगैरे तीळ असेल, एखादं कुठला चिन्ह आणि डार्क स्पॉट असेल तर ते या ठिकाणी लिहायचं आहे. जर हातावर तीळ असेल तर या पद्धतीने लिहा. मोल ऑन हँड या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. तर या ठिकाणी आता हे विचारेल तुमच्याकडं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट, बँक पासबुक आहे का, तर या 5पैकी कोणतं तर एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर यात सध्याला आपल्याकडे या ठिकाणी पॅन कार्ड आहे, तर पॅन कार्डला आपण येस करू. पॅन कार्डला येस केल्यानंतर या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पॅन कार्डवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. आणि बाकी सगळीकडं नो 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 या बटनावर आपल्याला क्लिक करून हे सिग्नेचर ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 7 नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. 7 नेक्स्ट बटनावर आपण क्लिक केलेलं आहे, ओके केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स म्हणजे विचारेल तुम्ही डिसेबिलिटी किंवा अपंग वगैरे आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारेल तुमच्या विरुद्ध FIR वगैरे फौजदारी खटला वगैरे नोंदवला आहे का पोलीस स्टेशनमध्ये, असेल तर येस करा, नसेल तर नो करून 7 नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून ओके करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. तुमच्या गावातले एखादा नगर, सिटी, पत्ता रोड किंवा कोणतं लँडमार्क टाकून घ्या. त्याच्यानंतर इंडिया ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्या जिल्ह्यात कोणतं गाव आहे तुमचं ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी सांगी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. हा ॲड्रेस आणि तुमचा जो परमनंट ॲड्रेस असणार आहे तो दोन्ही सेमच असेल तर या ठिकाणी येस बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे हा वरती टाकलेला ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला खाली पण या ठिकाणी दिसेल. हे सर ॲड्रेस टाकून तुम्हाला 7 नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचा. या ठिकाणी ॲड्रेस टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 7 नेक्स्ट बटनावर क्लिक करून ओके करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला आपले क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला 10वी मराठी लँग्वेज येते का विचारेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकायचे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीचा बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10वीला कोणती शाळा होती शाळा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज होती का टक्केवारी, तर टक्केवारी सिलेक्ट करा. जर तुम्हाला CGPA वगैरे काय असेल तर ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर टक्केवारी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला
टोटल मार्क किती होते, 500 होते का 600 होते ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 500 पैकी किती मार्क पडले ते मार्क या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. हे दोन्ही टोटल टाकल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक टक्केवारी दिसेल. त्याच्यानंतर आपण मंथ आणि इयर टाकलंच होतं मगाशी, ते ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर खाली 12वीचे डिटेल्स पण याच पद्धतीने भरून घ्यायचे आहे. या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करा, 12वीच्या शाळेचं कॉलेजचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी CGPA होतं का, ग्रेड होती का, पर्सेंटेज होते ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पडलेले मार्क आणि टोटल मार्क कितीपैकी होते ते टाकून घ्या. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक टक्केवारी येईल. त्याच्यानंतर 12वीचं पासिंग इयर आणि मंथ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनची पण डिटेल्स टाकून घ्यायची आहे. बोर्ड किंवा पदवी सिलेक्ट करा. याच्यामध्ये तुमची पदवी कोणती होती, पदवी कोणत्या डिग्री सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी तुमच्या. त्याच्यानंतर तुमच्या डिग्री कोणत्या कॉलेजमधून झाली ते कॉलेजचं नाव किंवा युनिव्हर्सिटी बोर्ड कोणतं असेल ते नाव टाका. सेम पासिंग इयर आणि मंथ टाकून घ्या. ग्रेड होतं, पर्सेंटेज होते, CGPA होते ते टाकून घ्या. पडलेले मार्क आणि कितीपैकी ते टाकून घ्या. ते सर्व झाल्यानंतर खाली आपल्याला MSCITची पण माहिती या ठिकाणी टाकायची आहे. MSCITची माहिती टाकून दाखवतो कोणत्या पद्धतीने टाकायचं आहे. क्वालिफिकेशन डिग्री सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी MSCIT. हे सिलेक्ट करून घेतल्यानंतर इन्स्टिट्यूट पास फ्रॉम विचारेल. तर या ठिकाणी तुमच्या गावात तुमचे कोणत्या कॉम्प्युटरच्या सेंटरमधून तुमची एक्झाम झाली ते संस्थेचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ते पण तुमच्या MSCIT सर्टिफिकेट असेलच या ठिकाणी महाराष्ट्र टेक्निशियल बोर्ड ऑफ असं कोणतं तर नाव असेल तुमच्या सर्टिफिकेटवर ते नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी नाव टाकून झाल्यानंतर महिना वगैरे सिलेक्ट करून घ्या. पासिंग या ठिकाणी पर्सेंटेज असतात तर या ठिकाणी पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर किती पडले आणि कितीपैकी 100 पैकीच असतं तर किती पडले ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने टाकून झाल्यानंतर सर्व तुम्हाला या ठिकाणी विचारेल, तुमचा सिरियल नंबर 1मध्ये विचारेल. या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी नेम ऑफ डिस्ट्रिक्टमध्ये विचारेल. या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्या. जिल्हा टाकून झाल्यानंतर प्रकल्पाचे नाव विचारेल. तर ते प्रकल्पाचं नाव पण या ठिकाणी तुमचा जो जिल्हाच निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्या जिल्ह्यातून तुमचं झालं ते. त्याच्यानंतर अंगणवाडीचं नाव टाकायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या अंगणवाडीमध्ये काम केलं आहे तो अंगणवाडीचं नाव टाकून घ्या. त्या अंगणवाडीचा कोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर CDPO ऑफ कार्यालयाचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी, कारण तुम्ही अंगणवाडी सेविका होता तर त्यामुळे तुम्हाला माहीतच असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे त्याचा सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अंगणवाडीमध्ये तुम्ही कधीपासून तुम्ही तर जॉईन झालात ती तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व गोष्टी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्याला माहिती टाकून घ्यायची आहे पुढची. या ठिकाणी सर्व माहिती टाकून झालेली. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करू आपण. त्याच्यानंतर ओके करू. तर या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आता सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी सांगितलं आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक हेअर टू अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी अपलोडचं ऑप्शन येईल. तर या ठिकाणी इथं 2 ऑप्शन आहेत, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ. तर या ठिकाणी अपलोड फोटोग्राफ करून घ्यायचा आहे. फोटोची साईज ही 80 KB ते 200 KB असली पाहिजे आणि फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा असला पाहिजे. तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. आणि कॅप्चर फोटोमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा या ठिकाणी निळ्या कलरचं. तर याच्यावर क्लिक करून आपल्याला आपली एक सेल्फी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ती सेल्फी अपलोड करून झाल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फोटोग्राफ पण या पद्धतीने अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं 80 KB ते 200 KB मध्ये साईज पाहिजे आणि फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा पाहिजे. ते अपलोड करून घ्या दोन्ही. त्याच्यानंतर खाली आहे बघा सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे. सिग्नेचर कोणत्या पद्धतीने पाहिजे बघा, सिग्नेचरची साईज 80 KB ते 200 KB मध्ये पाहिजे. सिग्नेचर स्कॅन करून व्यस्त या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. JPG आणि JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने खाली आहे बघा 10वीचं मार्कशीट 3 नंबरला 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट. तर ते आता कसं अपलोड करायचं, त्याच्यानंतर क्लिक हेअर बटनावर क्लिक करून घ्या. या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्कशीटची तुमच्याकडे काय असेल, कॉपी असेल, PDF असेल, फोटो असतील तर या ठिकाणी 100 KB ते 2 MBच्या मध्ये त्याची साईज असली पाहिजे. ते तसं असेल तर या ठिकाणी ते अपलोड होईल. त्याच पद्धतीने या ठिकाणी बाकीचे डॉक्युमेंट पण करून घ्यायचं आहे. 4 नंबरला 12वीचं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली डिग्री सर्टिफिकेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली डोमा सेल करून घ्या. त्याच्यानंतर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेलं सर्टिफिकेट खाली अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर MSCIT अपलोड करून घ्यायचं आहे. सर्व MSCITच्या खाली आपल्याला जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्या. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर व्हॅलिडिटी करून घ्या. त्याच्यानंतर खाली पॅन कार्ड. त्याच्यानंतर अदर कोणती एक्स्ट्रा डॉक्युमेंट असेल तर ती लास्टच्या कॉलममध्ये अपलोड करून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फी दाखवेल. तुमची फी किती आहे तर 1000 रुपये. प्रत्येक कॅन्डिडेटला 1000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर खालचं डिक्लेरेशन सगळे ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत.
ॲक्सेप्ट करून झाल्यानंतर एकदा हा कॅप्चा टाकून खाली प्रिव्ह्यू बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व माहिती झाली. एकदा प्रिव्ह्यू करून चेक करू आपण सर्व माहिती बरोबर भरल्या का नाही आहे. सर्व भरलेली माहिती या ठिकाणी दिसेल बघा. एकदा व्यवस्थित चेक करून घ्या स्पेलिंग वगैरे तुम्ही भरलेले मिस्टेक वगैरे काही नाही का. त्याच्यानंतर ओके बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व माहिती बरोबर आहे, सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपण क्लिक करून घेऊ. या ठिकाणी सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला सबमिट बटनानंतर काही एरर येत असेल तर एकदा अपलोड केलेला फोटो, सिग्नेचर आणि कॅप्चर फोटो एकदा बघून घ्यायचे आहेत बरोबर अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्या. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे 1000 रुपयाचं. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. जर ह्या भरतीचा तुम्ही फॉर्म भरत असाल इथपर्यंत जर आला असेल तर याचा अभ्यास कसा करायचा, तर मी मागाशीची PDF मगाशी सांगितली होती फॉर्म भरायच्या आधी स्टार्टिंगला, तर त्या PDF सर्व अभ्यासक्रम वगैरे दिले आहे. पेपर कधी होणार आहे, किती तारखेला काय क्वेश्चन वगैरे असणार आहेत, कोणता सिलेबस असणार, सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तो अभ्यास करा. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत वेगवेगळे. तुम्ही कोणत्या ऑप्शनवरून पेमेंट करता ते चेक करा. शक्यतो UPI ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट या ठिकाणी करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, UPI ID टाकून किंवा UPS QR कोडवर. तर या ठिकाणी QR कोड ओपन करून घ्यायचा आहे आणि पे नाववर बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर QR कोड या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून QR कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलमधून QR कोड स्कॅन करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बॅक किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही आहे. तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक प्रिंट नावाचा एक ऑप्शन येईल. तो ऑप्शन या ठिकाणी या कोपऱ्यात येतो, वरच्या साईडच्या उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये वरती. तर या ठिकाणी प्रिंटचं जाऊन ऑप्शनवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जो मोबाईलला ID पासवर्ड आलेला आहे तो मेसेजला तो या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला याचं हॉल तिकीट काढता येईल. तर हॉल तिकीट काढून तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामला जाता येईल. तर या पद्धतीनं हा फॉर्म भरायची जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ तुमचा लाईक करा आणि तुमच्या अंगणवाडी तुमच्या प्रत्येक गावात अंगणवाडी असते, प्रत्येक गावातल्या अंगणवाडीला तुमचे ओळखीचे वगैरे असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण जर त्या व्यक्ती अंगणवाडी सेविका आहेत त्या व्यक्ती जर सुपरवायझर झाले तर तुम्हाला आणखी तुमच्या गावातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.